चालना तो ती पोसा आता लय काम नाही केला याच्याच हाताला आज जर निदान जाऊ चालणार तर वर आल्या सुद्धा त्याने धरण चालणार आता ती जवळ्या दागिन मग चवळ निघणार काळी लागेल चवळ मग सांगणार काय म्हणत ना आणि दोन्हीच्या तो धोतरीच्या मग कधीवाला ना वर चढली नावाने पण जवळ लोक सुद्धा लागला त्याला सांग पर्यंत आमार पर्यंत मारामारी होईल वर चढली मग वर आल्या पुढे शेती माग एक लंगडा पोटा होता त्याला का मारा नाही ती मागाय मग आम्ही ओटाला ती पोटा पैसा कज रे भाऊ एवढा आहे कज लोक तर बाबा बुवा ती कजडा बुवा ती घोडाला जे पोपडा आहे ना मागया लोक सुटणार कशा तरी तरी जरा ती लोक नवरचे उतरी पडणार तोच आम्ही कमी शेताळीच्या मग पायी पायी येऊ पण बसत मग ती गडीची अकल चालाडी काही गडी मध्ये छाना माहीत ते चाला मग 2-3 पोशा बनल्यात मग तो नवरदेव बसाडा मग त्या नवऱ्याच्या पोशा मोर चालायला लागत तिकडे ना ते माणूस चालायला धनगर बाया धरली चालत्या ना म्हणजे धनगर चाला विचारेल आपण येतात त्या मग सांगू दादा या गदडा तुम्हाला धरू देता ना त्या बाया बाबा म्हणे आमल्या आगडा अजिबात नेटू देतच नाही त्या बाया धरल्या म्हणजे चालली चालतात एक बाईने माग 5-5 सौ चालतात काहीच करता त्या पोसू का त्या मेंढरा त्या बगला साबण त्या गदडा खुशाल चालतात आता एक रांग कडून गाड्या बरोबर जातात त्या गदडा गदडा मग घोडा घोडा आता काय करेल हे कीर्तनात आला हे नाचील 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 नाचवती चौकाला सांगशील हे गाड्या नाचील तेव्हा तू काय करशील जी सांगशील ती ऐकील नक्की नक्की तुका म्हणे मामी तुका म्हणे मामी मामी एवढा वर्व चुकले रमनाम विसरली न झालं फुगाराची झाली माणूस ने पहिलाच हे इथं हरिपाठ चालू केला गुरुजी त्यांनी मी माणसा नाचत का बाया लोक सुटल्या उदाहरण नाही माळकरी नाही ना ते एवढे ना मग बिगर माळकरी तरी एवढा भाव आता देव माहितीच नक्कीच नाही एवढी मंडळी जेव्हा नाचती पाहिली जिजाबाई मी किती भाव